हाय. मी एक पुस्तक वाचते आहे, ज्यामध्ये सांगितलं आहे की एखादं काम आहे आपल्याकडे, आपल्याला करायचं आहे, जे थोड्या दिवसांनी केलं तरी चालेल असं म्हणून आपण ते काम पेंडिंग ठेवत असतो. आणि मग असं करत करत आज करू उद्या करू असं करत करत आपण ते काम पेंडिंगच पडत जातं. पण मग ते काम करण्यासाठी आपलं मन पण आपल्याला खूप बहाणे देत असतं. खूप ते काम रटाळ कसं आहे की बस त्याचे खूप सारे बहाणे देत असतं आपलं मन. आपल्याला लिटरली पाढा वाचून दाखवत असतं आपलं मन की हे काम कसं रटाळ आहे. अगदी त्याचे खूप सारे बहाणे देत असतं ते काम न करण्यासाठीचं. तर मी जे पुस्तक वाचत आहे ना, तर त्या पुस्तकामध्ये खूप छान उदाहरण दिलं आहे त्यांनी. ते त्यांनी सांगितलं की जसं पूर्वीच्या काळी युद्ध व्हायची, 2 गटांमध्ये जशी युद्ध व्हायची, 2 त्या राज्यांमध्ये जशी युद्ध व्हायची, तेव्हा शत्रूवरती हल्ला करायचे म्हणजे जेव्हा ते म्हणायचे की आक्रमण असं म्हणायचे ते तेव्हा कसं शत्रूवरती लोक कसे तुटून पडायचे. अगदी पुढचा मागचा काहीच विचार करायचे नाही, अगदी तुटून पडायचे त्यांच्यावरती. आणि ते युद्ध सुरू व्हायचं. आणि मग तसंच आपल्या कामाचं आहे. जेव्हा आपल्याला एखादं काम खूपच रटाळ वाटतं आहे, पण ते करणं पण गरजेचं आहे. कधी ना कधीतरी ते करायचं आहे. आपण खूप दिवस पेंडिंग ठेवलं आहे, पण ते करणं गरजेचं आहे. आणि आपल्याला पण कंटाळा येतोच आहे त्या गोष्टीचा. त्यावेळेस काय करायचं, हेच करायचं आहे आपल्याला. बस काहीही विचार करायचा नाही आहे, मागचा पुढचा काहीच विचार करायचा नाही आहे. ते काम घ्यायचं आहे, तुटून पडायचं त्या कामावरती आणि ते काम करून टाकायचं आहे. असंच जसं युद्धामध्ये बोलतात ना ते की आक्रमण, देन तसंच की काम सुरू करून टाकायचं आपलं. आणि बघा कसं होतं आहे काम. ट्राय इट. बाय.